मोठी बातमी. कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी ससून रुग्णालयातून फरार. पोलीस दलात खळबळ. पुण्याच्या ससून रुग्णालयातील कैद्यासाठीच्या ऑर्ड क्रमांक 16 मधून अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील पळून गेला होता. यानंतर ससून रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेत राज्य सरकारमधील शिंदे गटाच्या मंत्र्यांचा सहभाग असल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. यातच आणखी एक आरोपी ससून रुग्णालयातून पलायन करण्यात यशस्वी ठरला आहे. काही दिवसांपूर्वी हत्या झालेला कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकावणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मार्शल लुईस लिलाकर असे फरार आरोपीचे नाव आहे. 2 दिवसांपूर्वी लिलाकरला पुणे पोलिसांनी अटक केली होती. सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ हिला धमकावल्याप्रकरणी पोलिसांनी लिलाकरला अटक केली होती. ससून रुग्णालयातून पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्याने पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली. सोशल मीडियावरून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकावल्याप्रकरणी लिलाकरला अटक करण्यात आली होती. आज पहाटेच्या सुमारास लिलाकरने पोटात दुखत असल्याचा बहाणा केला. त्यामुळे येरवडा जेलमधून त्याला ससून हॉस्पिटलमध्ये औषध उपचारांसाठी आणण्यात आलं होतं. यावेळी मार्शल लुईस लिलाकर याने पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.